उन्हाळी वाळवणामध्ये 1 ते 2 वर्ष टिकणारे उपवासासाठी अगदी पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे चिप्स तुम्ही बघू शकताय की अगदी पांढरे शुभ्र हे बटाट्याचे चिप्स झालेले आहेत आणि आपण गॅसचा वापर अगदी कमी केलेला आहे। जास्त गॅसचा वापर न करता आपण हे अगदी पांढरे शुभ्र असे बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत। त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथं मी हे 5 किलो हे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे तुम्ही बघू शकता की साईजने मोठे आहेत। हे चिप्सचे बटाटे असे वेगळे सेपरेट असतात, जे मोठे मोठे बटाटे असतात। तर हे 5 किलो मी इथं बटाटे घेतलेले आहेत। आता या बटाट्यांच्या आपल्याला सगळ्या साली आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि साली काढल्यानंतर आपल्याला हा बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून बटाटा आपला काळा किंवा लाल पडणार नाही। म्हणून आपल्याला साली काढून हा बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हे थोडे बटाट्यांच्या साली काढून घेतलेले आहेत सुरुवातीला। त्यानंतर आपल्याला आता या बटाट्याच्या आपल्याला स्लाइस अशा पाडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण चिप्स याचे पाडून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या स्लाइसची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीने बटाट्याच्या स्लाइस या पाडून घेतलेल्या आहेत आणि जे राहिलेले जे बटाटे आहेत त्याच्या सगळ्या म्हणजेच जे 5 किलो बटाटे आहेत त्या सगळ्या बटाट्यांच्या साली काढून अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांच्या इथं मी स्लाइस करून घेणार आहे। अगदी जास्त वेळ लागत नाही, पटपट आपल्या ह्या स्लाइस अशा करून तयार होतात आणि आपल्याला स्लाइस पण देखील आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्येच त्या स्लाइस आपल्याला गाळून घ्यायचे, जेणेकरून त्या काळ्या पडणार नाही। तुम्ही बघू शकताय की अगदी छान आपल्या या बटाट्याच्या स्लाइस अशा निघलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने राहिलेला सगळ्या बटाट्याच्या मी स्लाइस इथं करून घेतलेले आहेत। बरोबर 5 किलो बटाट्याचे ह्या स्लाइस करून घेतलेले आहेत। त्यानंतर हा बटाटा आपल्याला एक 4 ते 5 वेळा या स्लाइस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून या बटाट्याचा स्टार्च सगळा निघून जाईल आणि आपला बटाट्याचे चिप्स हे अगदी पांढरे शुभ्र तयार होतील। म्हणून एक 4 ते 5 वेळा हा बटाटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की 4 ते 5 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र आपले पाणी हे निघलेले आहे आणि त्यानंतर साधारण 1 तास आपल्याला हे बटाट्याचे चिप्स असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे। 1 तासानंतर आपल्याला भांड्यामध्ये अगदी कडकडीत असं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि भांडं मी खाली गॅसवरून उतरून घेतलेलं आहे। पाणी मी अगदी कडकडीत गरम केलेलं आहे। आता या पाण्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला शेंगदाण्याच्या साईजचा तुरटीचा तुकडा यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपण गॅस बंद केलेला आहे, आपलं भांडं गॅसवर नाही, फक्त आपण पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला गॅसची बचत करायची आहे, त्यामुळे आपण गॅस इथं बंद केला आहे, फक्त पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे। आता याला छान असं मिक्स केल्यानंतर ज्या आपण बटाट्याच्या स्लाइस पाडल्या त्या आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आपल्याला गॅसचा वापर जास्त न करता आपल्याला हे बटाट्याचे चिप्स करायचे आहेत, त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे चिप्स बनवणार आहोत। तुम्ही जर कंटिन्यू गॅसवर जर ठेवला हे भांडं तर गॅस थोडासा वेस्ट जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला पाणी हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मीठ आणि तुरटीचा तुकडा घालून आपल्याला हे चिप्स घालायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करायचं आणि एक अर्धा तास बरोबर आपल्याला हे असं गरम पाण्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। याच्यावरती झाकण लावायचं, एक अर्धा तास आपल्याला असंच गरम पाण्यामध्ये हे ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय की गरम पाण्यामध्ये आपण बटाटे जे झाकून ठेवले त्यामुळे अगदी बटाटा आपला लगेचच शिजतो। हा बटाटा आपल्याला इथं गॅसचा वापर कमी करायचा आहे, म्हणून मी पाणी गरम करून अशा पद्धतीने साईडला हे भांडं ठेवून घेतलेलं होतं। पण जर तुम्हाला गॅसवर कंटिन्यू जर शिजवायचं असेल तर तुम्ही गॅस एक 15 मिनिटामध्ये तुम्ही हे चिप्स तुम्ही हे शिजवू शकता। एक बघू शकता की अर्ध्या तासानंतर अगदी छान आपला बटाटा हा शिजलेला आहे। अगदी सहज हा बटाटा मोडतो आणि अगदी पातळ तुम्ही बघू शकता की आपली हाताची बोटे देखील दिसतात, अशी एकदा पातळ हा बटाट्याचे स्लाइस इथं तयार झालेले आहेत। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे पाणी सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आपण फक्त पाणी गरम करून एक अर्धा तास बटाटा पाण्यामध्ये
ठेवलेला होता. अधूनमधून फक्त आपल्याला 1-2 वेळा सगळ्या बटाट्याच्या स्लाईस ह्या हलवून वरती खाली अशा बटाट्याच्या स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत. साधारण अर्ध्या तासानंतर आता आपल्याला ह्या बटाट्यातील पाणी सगळे गाळून घ्यायचे आहेत. म्हणून आपल्याला हा बटाटा अशा पद्धतीने चाळणीवर या बटाट्याच्या सगळ्या स्लाईस आपल्याला काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळे एक्स्ट्राचे पाणी जे होते ते सगळे निघून जाईल आणि खाली भांड्यामध्ये सगळे एक्स्ट्राचे पाणी नितळून जाईल. म्हणून चाळणीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बटाटा सगळा गाळून घ्यायचा आहे. इथे मी 2 चाळण्यामध्ये या बटाट्याच्या स्लाईस अशा पद्धतीने गाळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याच्या स्लाईस उन्हामध्ये अशा पद्धतीने एक एक आपल्याला सेपरेट करून या घालायचे आहेत. कडक उन्हामध्ये 1 दिवसातच या स्लाईस अगदी छान वाळतात, पण आपल्याला 1 ते 2 वर्ष टिकवून ठेवायचे आहेत. त्यामुळे 2 ते 3 वेळा आपल्याला या उन्हामध्ये छान अशा बटाट्याच्या चिप्स हे आपल्याला जे आहेत ते छान असे वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय की अगदी पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे चिप्स इथं तयार झालेले आहेत आणि तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी पटकन फुलून हा बटाट्याचा चिप्स वरती येतो आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात लालसर पडलेला नाही हा बटाटा, कारण आपण तुरटीचा अगदी छोटासा तुकडा यामध्ये वापरलेला होता आणि आपण गॅसचा वापर कमी करून हे बटाट्याचे चिप्स इथं उपवासासाठी बनवलेले आहेत. उन्हाळी वाळवणामध्ये जर तुम्ही बटाट्याचे चिप्स अजून बनवले नसतील तर अशा पद्धतीने नक्की बटाट्याचे चिप्स तुम्ही ट्राय करून बघा. अगदी पांढरे शुभ्र हे तयार होतात. तुम्ही बघू शकताय की अगदी पातळ आणि पांढरा शुभ्र हा बटाट्याचा चिप्स इथं तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने उन्हाळी वाळवणामध्ये आपले 5 किलो बटाट्याचे हे चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.